एका मोठ्या नेत्याने एवढी वर्ष सत्तेत असूनही आरक्षण दिलं नाही असं नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय। तर भाजपनं पाटलांवर अन्याय केलेला आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पलटवार केलेला आहे। मोठ्या नेत्याने असं म्हटलं की एकनाथ शिंदेनी सोयरे सगळे सोयरे यांना कुणबी सर्टिफिकेट देऊ म्हटलं होतं। आता ते मागे काय फिरतात, अरे बाबा 60 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून तुमचं राज्य होतं ना, पण तुम्ही मराठा समाजाला नाही का दिला। पण आता असं वाक्य शोधून भांडणं निर्माण करायची आणि मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध वातावरण करायचं की तुम्ही सोयरांना का देत नाही, मग तुम्ही सोयरांना कशाला ओरिजिनल लोकांना पण नाही दिलं ना। आणि त्यामुळे आपण सगळेजण या बाबतीमध्ये क्लिअर असलं पाहिजे। कसं आहे तुम्हाला खरं सांगू, शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही। हे 50 वर्ष महाराष्ट्र बघतोय, त्याच्यामुळे त्यांना जर वाटत असेल की आदरणीय पवार साहेबांचं नाव घेऊन आपली हेडलाईन होते तर होऊ दे ना। आधीच भारतीय जनता पक्षांनी त्यांच्यावर एवढा अन्याय केलाय, तुम्ही करू दे ना त्यांची हेडलाईन। व्हॉट इज युअर प्रॉब्लेम यार? ते म्हणतात की इतके वर्ष सत्ता होती, ह्याचं त्यांना उत्तर तुम्ही विचारलं गेलं, मी कसं सांगणार? समाजाला न्याय नाही दिला असं म्हणताय। हो, पण मग ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। एक तर ही लोकशाही आहे, त्यांचा पक्ष त्यांच्यावर इतका अन्याय करतोय, ते एखादा भाष्य करून त्याची बातमी होणार असेल आणि त्याची क्लिपिंग दिल्लीला जात असेल तर कशाला त्यांचं नुकसान? त्यांचा पण पक्ष नुकसान करणार, तुम्ही पण त्यांचं नुकसान करायचं, मी पण नुकसान करायचं, टू मच यार।